नमस्कार. तर आज मस्त असा गावरान मेनू आहे दुपारच्या जेवणासाठी. हिरव्या मिरचीतलं पिठलं आणि ज्वारीची भाकरी. मस्त असा खमंग पिठलं लागतं अशा पद्धतीने केल्यामुळे. अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे पिठलं तयार होतं. आणि ज्वारीची भाकरी साधी आपण ज्वारीची भाकरी नेहमी करतो तशीच मी बनवली आहे. तर कशी बनवायची ते पटकन बघून घेऊया. तर यासाठी आधी आपण एक हिरवं वाटण करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये कोथिंबीर घ्यायची, एक मूठभर कोथिंबीर घ्यायची आणि त्यामध्ये एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या आहेत. हे मी तर तिखट मिरच्या घेतलेत, तुम्ही कमी तिखटवाल्या घेऊ शकता. आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या. आणि एवढंच हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला. बघू शकता मस्त असं हे वाटण तयार होतं. अगदी जाडसर वाटायचं, जास्त बारीक करायचं नाही, पाणी न घालता जेवढं बारीक वाटता येईल तेवढं वाटायचं. तर हे एवढं इतपत जाड झालेलं आहे. तर पटकन आपण पिठलं आधी करून घेऊया. बघा मस्त असं हे वाटण होतं. आता एका भांड्यामध्ये एक 2 ते 3 चमचे बेसन घेतलं आहे. आणि आता याच्या थोडंसं पाणी घालायचं आणि याच्या छान गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत, गाठी होतात त्या मोडून घ्यायच्यात. असं पाण्यात वैरल्यामुळे, फोडणीच्या पाण्यात वैरलं तर गाठी होतात. मग तुमच्याकडे जर गाठीचं पिठलं खात असतील तर तसंही करू शकता तुम्ही. पण आमच्याकडे शक्यतो खात नाहीत गाठीचं पिठलं, याच्यात गाठ तयार झालेली खात नाहीत, म्हणून मी अशा पद्धतीने करते. मी माझी पद्धत दाखवते, तुम्ही कुठल्या पद्धतीने करता त्या पद्धतीने करू शकता तुम्ही. तर हे बघू शकता तुम्ही, छान असं हे बॅटर तयार झालं. डोशाचं बॅटर जसं असतं तेवढ्या पद्धतीने असं करून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 चमचे पीठ घेतलं आहे मी, हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे. इथे तुम्ही मसूर डाळीचंही पीठ घेऊ शकता. तर इथे एक 2 मोठे चमचे भरून तेल घेतलं आहे. पिठल्याला थोडंसं तेल जास्त लागतं, तुम्हाला आवडत नसेल कमी घातलं तरी चालेल. आता इथे एक अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी छान फुलू द्यायची आहे आणि मग जिरे घालायचे आहेत. मोहरी आधीच तडतडायच्या आधीच तुम्ही जिरे घालू नका, मोहरी पूर्ण छान फुलू द्या आणि मग जिरे घाला. एक 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातलेत. जिरं, मोहरी, कढीपत्ता छान असं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. आणि मग याच्यामध्ये एक मोठा कांदा मी असा जाडसर मोठा चिरलेला आहे तो घालायचा. कांदा थोडासा मोठा चिरायचा, म्हणजे आपल्याला पिठल्यात हा कांदा दिसला पाहिजे. आणि हा कांदा आता आपल्याला जास्त लाल करायचा नाही, फक्त नरम करून घ्यायचा आहे. अगदी मऊ झाला कांदा की लगेच बाकीचं साहित्य घालायचं. आता हे वाटलेलं जे वाटण आहे, हिरवं वाटण, ते घालायचं. आपल्या चॅनलवर अशा हिरव्या वाटणातलाही एक पिठल्याचा व्हिडिओ आहे आणि लाल मिरचीतला हे व्हिडिओ आहे. तर त्याची लिंक मी खाली व्हिडिओच्या खाली देईन, तेही बघून घ्या. लाल मिरचीतलंही खूप छान मस्त असा होतो. तर आता मस्त असं हे मिरचीचं वाटण जे केलं आहे आपण, ते छान परतून घ्यायचं आहे तेलात. आणि मग आता याच्यामध्ये एक चमचा, अर्धा चमचा हळद घालायची. एक लहान अर्धा चमचा हळद घालते मी. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचं. तुम्हाला जेवढं पिठलं हवं आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं. तर तुम्ही पाणी याच्यात थंड घातलं तरी चालेल, कारण ह्या पाण्याला उकळीच आपल्याला आणायची आहे, तेव्हा थंड पाणी घातलं तरी चालेल. छान मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ घालायचं चवीनुसार. मीठ आत्ताच घाला चवीनुसार, म्हणजे पुढे नंतर जास्त वापरायची गरज पडणार नाही. अगदी चवीपुरतं तुमची जेवढी चव असेल त्याप्रमाणे मीठ घाला. आणि आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची, सळसळून उकळी आली पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही मस्त अशी उकळी आली. आता एका चमचामध्ये एका हाताने चमचा असं ढवळत राहायचं आणि एका हाताने पीठ सोडत राहायचं. असे ते जे आपण बॅटर बनवून घेतलं होतं ते. हे बघा, हे असं बॅटर आहे. थोडं थोडं ओतत राहायचं आणि चमच्याने हलवत राहायचं, म्हणजे एक ठिकाणी घट्ट एक ठिकाणी असं पाणी असं होत नाही. तर जसं तुम्ही पीठ बॅटर ओतत राहाल तसंच चमच्याने ढवळत राहायचं. त्या पाण्यामध्ये जे फोडणीचं पाणी आहे त्याच्यात छान मिक्स झालं पाहिजे. बघू शकता तुम्ही मस्त असं हे मिक्स झालं. तुम्ही बघू शकता अजिबात एकही गाठ दिसत नाही अशा प्रकारे पाणी करून केल्यामुळे. तुम्हाला गाठीचं पिठलं आवडत असेल तर मग हे पाणी छान ते फोडणीचं पाणी उकळलं की जे कोरडं पीठ आहे ते
पाण्यामध्ये घालायचं आणि छान चमच्याने किंवा मिक्सरच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं, तरीही चांगलं होतं. पण आमच्याकडे मी असंच करते, कारण आमच्याकडे खात नाहीत. आता ज्वारीची भाकरी कशी करायची ते बघूया. तर ज्वारीच्या भाकरीचा सविस्तर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आहे. आता मी पटकन ही ज्वारीची भाकरी करून घेते. पीठ घेतलं, एक मुठीच्या साहाय्याने 2 मुठी पीठ घेतलं, एक वाटीभर पाणी उकळत ठेवलं होतं आणि आता ह्या पाण्यामध्ये, उकळलेल्या पाण्यात हे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि छान मळून घ्यायचं आहे. एक आपल्या हाताचे अंदाज घ्यायचा. एक मुठभर पीठ घेतलं की एक भाकरी तयार होते. आणि आता बाकीचं गरम पाण्यात मिक्स करून घेतलं. आता थंड पाण्याने भाकरी छान थापून घ्यायची, मळून घ्यायचं पीठ छान असं आणि मग भाकरी थापून घ्यायची. बघू शकता तुम्ही. आता जेवढा उंडा तुम्हाला भाकरी जेवढी पाहिजे तेवढी करायची. मी जरा मोठ्या भाकरी करते, बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये पीठ करून केल्यामुळे काय होतं, भाकरी तुमची अजिबात फाटत नाही किंवा उचलतानासुद्धा अशी परातीतून उचलताना किंवा तव्यावर टाकताना अजिबात फाटत नाही. म्हणून भाकरीचं पीठ जे कुठलंही असू द्या, तांदळाची तर उकडच काढावं लागते, ज्वारीचं किंवा बाजरीची भाकरीच कराल त्यावेळेला असं गरम पाणी करूनच घ्यायचं. पाणी मात्र छान उकळू द्यायचं आणि मग करून घ्यायचं. थोडंसं गरम झाली की पाणी लावून घ्यायचं आणि मग भाकरी त्याच्यातच शेकून घ्यायची. तुम्ही गॅसवरही शेकू शकता. बघा मस्त अशी टम्म फुगते भाकरी, छान असे मस्त होतात या भाकरी. गरम पाण्यामुळे केल्यामुळे काय होतं, दिवसभर मस्त मऊ राहते भाकरी, कडक होत नाही किंवा भाकरी तुमची नंतर थंड झाल्यावर तुटत नाही. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.